अभिष्ट चिंतनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर राजेभाऊ आम्ही सगळी मंडळी सिरसगाव काटा येथे रामभाऊ कदम आहेत आणि सगळे अन्य सहकारी अनिलराव आहेत। एका दुःखद घटनेच्या निमित्ताने आम्ही सगळे गेलो होतो। रस्त्याने येताना तरुणांची गर्दीचा नाहऱ्याच्या चौकामध्ये दिसली म्हणून आम्ही त्यांना विचारलं तर नवनाथचा वाढदिवस आहे, आम्ही नवनाथला सकाळी शुभेच्छा दिल्या होत्या, परंतु मल्लिकार्जुनाचं दर्शन झालं पाहिजे। राजाभाऊ आणि आम्ही सगळी मंडळी मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतलं। रामभाऊ या ठिकाणी गाडीत असताना रामभाऊंनी सांगितलं की रावसाहेब दादांनी या तालुक्यात केलेलं योगदान ज्यावेळेस या राज्याचे करते यशवंतराव चव्हाणांच्या नंतर बाळासाहेब देसाईंचं नाव आपण प्रामुख्याने घेतो, त्या बाळासाहेब देसाईंच्या माध्यमातून सिरसगाव आणि त्या परिसराला जे पाणी फिरवलं गेलं त्याचे द्योतक खऱ्या अर्थाने रावसाहेब दादांनी त्याचा पाठपुरावा केला। रावसाहेब दादांनी या परिसरामध्ये जिथं कॅनलचं पाणी नव्हतं तिथं आणण्याचा प्रयत्न आदरणीय बाळासाहेब देसाईंच्या माध्यमातून केला आणि हा औचित्य साधून या ठिकाणी नवनाथला शुभेच्छा द्यायची। सगळ्या तरुण सहकार्याने सांगितलं की आपण शुभेच्छा देत असताना आपण मल्लिकार्जुनाचं दर्शन घेतलेलं आहे आणि पित्याचं दर्शन केल्याच्या नंतर पुत्राचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणून गणपतीचं दर्शन घ्यायला आपण सगळी मंडळी कारखान्यावर आलो आणि तिथे काही तरुणांनी सांगितलं की आता आपल्याला रावसाहेब दादांनी ज्यांनी तालुका घडवला मोठा केला त्या रावसाहेब दादांच्या पुतळ्याचं सुद्धा आपल्याला दर्शन घ्यायचं। मग सगळीच मंडळी पैलवान असलेली सगळी मंडळी बाई सगळी वेगवेगळ्या पदावरती काम करणाऱ्या सगळ्या मंडळींनी ठरवलं, सागर आहे, राहुल आहे, सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला रावसाहेब दादांचंही दर्शन घ्यायचं आणि तिथेही माना तुकल्या पाहिजे, कारण ज्यानं तालुक्यासाठी केलं, तालुका घडवला, मोठा केला, नटवला, बापूसाहेब चिटे असतील, अगदी विविध घाट्यांपासून ज्यांना ज्यांना संधी मिळाली त्यांनी या तालुक्याचं चांगल्या पद्धतीचं काम उभं केलं आणि म्हणून रावसाहेब दादांच्या पुतळ्याला दर्शन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आणि गणपतीचं दर्शन घेण्यासाठी ही सगळे तरुण मंडळी आले आणि म्हणून आज नवनाथचा वाढदिवस साजरा होत असताना सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी जी खुणगाट बांधलेली आहे, कारण थोडी अस्वच्छता झाली आहे, कारखाना बंद असल्यामुळं रावसाहेब दादांच्या पुतळ्यांना सुद्धा थोडासा त्या ठिकाणी अस्वच्छतेचा आपल्याला अभाव दिसतोय, अस्वच्छता दिसते। त्याचप्रमाणे गणपतीचं मंदिर तिथं सुद्धा अस्वच्छता दिसते आणि म्हणून हे सगळं दूर झालं पाहिजे म्हणून सगळ्या तरुणांनी ठरवलं की एक 10 ते 15 हजार रुपयाचा निधी आणि आपल्या तालुक्यामध्ये तुकोबरायांनी सांगितले पहा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं काम करणारा आमचा तरुण सहकारी उमेश पहिलवान माणूस आहे, तांबड्या मातीतला त्या ठिकाणी लंगोट घातलेला एक उमदा पहिलवान आमचा या परिसरामध्ये तुकोबरायांचं प्रमाण डोळ्यामध्ये ठेवून चांगल्या पद्धतीचं वृक्षारोपणाचं काम, अगदी काल परवा आपल्या देशावर झालेला हल्ला तिथेही सिंदूर टेकडी म्हणून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी वृक्ष लागवड केलेली आहे। राजाभाऊची ही संकल्पना होती की राजाभाऊंनी सांगितलं की इथं 10 ते 15 हजार रुपये जे काय खर्च होईल महिन्याला, दादांना एक हार घातला जाईल, गणपतीच्या मंदिराची शुश्रूषा करून तिथे हार घातला जाईल, अशा पद्धतीचं काम करणारा एखादा युवक आपण समोर आणला पाहिजे। तर उमेश स्वतःहून पुढे आला आणि उमेशने सांगितलं की तुम्ही पैसे द्या नका देऊ पण भाव म्हणून मनामध्ये असणारा माझा भाव आहे तो भाव मी या ठिकाणी व्यक्त करून दोन्ही गणपतीची मी पूजा करेल आणि ज्यांना तालुका घडवला, मोठा केला, नटवला त्या रावसाहेब दादांचं सुद्धा स्मरण करण्यासाठी मी रोज रावसाहेब दादांच्या पुतळ्याला हार घालून त्याचं स्वच्छता करण्याचं काम आदरणीय त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा तरुण सहकारी राजाभाऊ कोरेकर या गावचा सरपंच ही सगळी मंडळी, आमचा अमोल कांगुले असेल, सागर असेल, राहुल असेल, तरुण मंडळी अनिलराव आहे, बबनराव आहे, पैलवान आहे। बबनरावने तर खरं तर ह्या कारखान्याची मुहूर्तमेढ रवताना सुरुवातीचा टिकाव कोणी टाकला असेल ते बबनराव आहेत आणि तालुक्याचा इतिहास चालता बोलता इतिहास सांगणारे रामभाऊ कदम सुद्धा आले। ते म्हणले मला रावसाहेब दादांचं दर्शन घ्यायचे, त्यावेळेस मला पंचायत समितीचे सदस्य मी कधी आयुष्यात होऊ शकलो नसतो पण मला रावसाहेब दादांनी पंचायत समितीचे सदस्य केलं। आमचा बिराभाऊ आले, ही जी भावना असते ती भावना एक वेगळी आहे आणि बिराभाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे